नमस्कार मित्रांनो, तर आज आपण ज्या टायमाला मी D.Ed.ला होतो त्या टायमाच्या मी आज जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करत आहे. तरी हा व्हिडिओ कोणीही स्किप करू नका आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी पूर्ण पहा. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये ज्या टायमाला तुम्ही कॉलेजमध्ये होता त्या टायमाला तुमच्या जीवनामध्ये ज्या घटना घडत गेल्या त्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला उजाळा मिळेल. म्हणजे थोडक्यात तुमच्या आठवणी ताज्या होतील. तरी कुणीही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. माझं सुरुवातीला तिथं लातूरमध्ये काय माझा नंबर बसला नाही. मग परत आम्ही पुण्याच्या फेरीला गेलो. पुण्याच्या फेरीला गेल्यानंतर तिथं पुन्हा आमचा नंबर बसला. मग तिथून मला कमलापूर या गावातलं काशीबाई नवले अध्यापक महाविद्यालय कमलापूर, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर हे D.Ed. कॉलेज मला मिळालं. तिथे गेलो, ॲडमिशन केलं, सगळं झालं. त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी मी कॉलेजला तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर तर मित्रांनो, आमच्या नवले कॉलेजचे आधारस्तंभ नवले सर, शिक्षक वर्ग, मॅडम आणि आमचे सहकारी मित्र आणि मैत्रिणी. जुन्या आठवणी काढल्या की खूप मनाला बरं वाटते, असं चांगलं वाटतंय. मित्र परिवार, हे आहे आमची बोर कमिटी. त्याच्यामध्ये आमचे रूममेट वगैरे आहेत. रूममेट प्लस सहकारी मित्र, आमची बोर कमिटी होती ही. आमच्या हॉस्टेलचे अधीक्षक काटे सर यांनी वेळोवेळी खूप मार्गदर्शन केले. जिथं अडचण आली कुठल्याही गोष्टीसाठी त्यांनी खूप असं तळमळीने सांगायचे. आम्हाला खूप बरं वाटायचं, चांगलं वाटायचं. त्यांच्याशी गप्पा मारत असताना त्यांनी विनोदी शैलीमध्ये सगळ्या गोष्टी पटवून सांगायच्या. आम्हाला हसू यायचं, खूप बरं वाटायचं, खूप छान वाटत होतं. आमचा ग्रुप क्रीडा शिक्षक नवले सर आणि मैदानावर खो खो हा खेळ एकदम भारी पद्धतीने शिकवायचे. खो खो म्हणा, परत खो खो, व्हॉलीबॉल पण खूप छान शिकवले. मला तेवढं जमत नव्हतं तरी पण शिकवण्याचा प्रयत्न केले. खो खो तर मला जमतच नव्हतं, व्हॉलीबॉल तर मला जमायचंच नाही, तरी पण सगळ्यांना शिकवण्याचा मी प्रयत्न करायचो. सगळ्यांना म्हणायचे मी तुमचा कोच हा म्हणायचा. सगळे हसायचे. हे मुक्का नाट्य होतं, मुकनाट्य. त्याच्यामध्ये काय, बस स्टँडवर मुलीच्या अंगावर ऍसिड टाकून हे करायचं होतं. माझा पण डाकूरचा रोल होता. त्यांचे बिल्ले सर आणि गुट्टे सर
हे करायचे, ॲसिड फेकायचे. हे बस स्टँडवरलं दृश्य होतं. त्याच्यानंतर आई भवानी तुझ्या कृपेने, ज्या टायमाला फर्स्ट इयरला होतो त्या टायमाला हा डान्स घेतला होता मी. प्रॅक्टिस चांगली झाली होती, मस्त भारी वाटत होतं. हे आहे कोंबडी पळाली. कोंबडी पळाली, तंगडी धरून लंगडी घालाय लागली. मेन कलाकार आमचा प्रमोद हिंगमिरे, विजय जुंदळे, राजकुमार दराडे, आमच्या सगळ्यात भारी डान्स म्हणजे आमचे हिंगमिरे सर हे सगळ्यात भारी डान्सर होते. त्यांच्या माध्यमातून आम्ही डान्स करायचा प्रयत्न केलो, शिकलो. जेव्हा सांस्कृतिक कार्यक्रम होते त्या टायमाला खूप मजा आली, खूप प्रॅक्टिस केली. मल्हारी पिवळा झाला, हळद लागली लागली बा नाही तुला. वैभव सरांनी हा डान्स आम्हाला शिकवले होते. हे प्रॅक्टिस करत असताना खूप मेहनत घ्यावी लागली. त्याच्यामध्ये असे काय स्टेप होते, खूप अवघड स्टेप होते, तरी आम्ही शिकलो. खूप मजा येत होती, एकदम भारी वाटायचं. हे पण कोंबडी पळाली, तंगडी धरून लंगडी घालाय लागली. तर सुरुवातीला भेट झाली ते नवले सरांची. ज्यावेळेस मी वर्गात होतो त्या टायमाला नवले सरांनी मला उठवलं. तेवढ्या सगळ्या पोरातून मला उठवले, म्हणजे उठ म्हणल्यानंतर मी घाबरून गेलो. म्हणलं आता काय खरं नाही, आता सर काय करून आपणाला दणकी देतात. मग मी विचार केला आता काय कारण असेल बाबा उठवण्याचं. उठवली इकडे म्हणले. पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर बेंचवर उभा केलं. उभा राहा, बेंचवर उभा राहा म्हणले. उभा राहा म्हणल्यानंतर बेंचवर उभा राहिलो. म्हणले जर तुझे हे केस जर मला आज नाही जर कापले दिसले, उद्या तुझं गजनीच करतो म्हणले. म्हणजे आता काय खरं नाही बाबा म्हणलं, आता अवघड आहे म्हणलं. आता त्या दिवशीच कॉलेज सुटलं, दप्तर टाकलो, गेलो न्हाव्याच्या दुकानात गेलो. पहिल्या सुरू त्याला म्हणलं काय बी कर पण माझी हुंडी कर म्हणून. दुसऱ्या दिवशी त्या दिवशीच हुंडी करून टाकली. हुंडी केली, पुन्हा आलो वर्गात. दुसऱ्या दिवशी वर्गामध्ये आलो, परत बोलून घेतली. इकडे म्हणले. मी अजून घाबरलो, अजून काय चूक केली नाही. केस होते तेव्हा बी बोलले, आता केस तर सगळे कापून आला तरी बी बोलविल्यात. का कारण असेल बाबा, काय बी कळणार मला. मग मला इकडे असं इकडे. मग गेलो वर्गाच्या पुढे. मी घाबरून गेलो, माझे हातपाय थरथर कापायला लागले. मग कापल्यानंतर म्हणले चल उभा राहा म्हणले बेंचवर. परत एकदा उभा राहा म्हणले. बेंचवर उभा राहिल्या म्हणले बघा म्हणले सगळ्यांनी अशी स्टाईल करून यायची म्हणले. सगळा वर्ग हसू लागला गपचूप, असं हात धरतो. मी लाजला तो. मला कसं आहे, नवीन होते सगळे, तेवढे ओळखी नव्हती, काय नाही. ज्याने त्यानं बघून मला हसायला लागलं. मुली हसायला लागले, मुलं हसायला लागले. म्हणलं आता काय खरं नाही म्हणलं. पण आता नाही लाज होता ना, करणं तर भाग होतं, नवीन होतो, काय माहिती नव्हती. झालं मग केलो सगळं. पोरांनी थोडं कमी केले. जेव्हा आम्ही हॉस्टेलमध्ये होतो, हॉस्टेलमध्ये असताना खूपच मजा केली. काय करायचं आता आज मी पहिल्यांदा सांगितलं असं, कुणाला माहिती नाही गोष्टी सगळ्या.
आम्ही ज्या टायमाला दिवाळीला म्हणा केव्हा बी जर गावाकडे गेलो तर येत असताना चिवडा, करंजी, नुकती असं काय बी घेऊन यायचं. त्याच्यामध्ये आमचे क्लासमेट होते, म्हणजे रूममेट होते प्रमोद हिंगरे, परत शिवशरण, सागर शिवशरण, ममाने, एवढे जण होतो आम्ही. तर काय करायचं, आम्ही असं मिळून खायचं. पण सागर कवा काय करायचं, त्यानं खाल तर खायचं नसतं तसंच ठेवून द्यायचं. आम्ही काय करायचं, त्यानं बाहेर गेलं, चावी ठेवून जायचं, त्यानं त्याची चावी काढायचं, त्याचा चिवडा काढायचा, चिवडा खायचं आणि हाय तसं ठेवून द्यायचं. सागर त्यासाठी सॉरी, कारण काय माहिती, म्हणजे केव्हा असं भूक लागली की आम्ही असा पराक्रम करायचा. खूपच मजा यायची त्याच्यामध्ये. परत ज्या टायमाला दहीहंडी होती, दहीहंडीला तर खूपच मजा आली. ते रात्रीचं डेकोरेशन, पुन्हा दहीहंडी फोडायसाठी सगळे ते खटाटो, चिखलामध्ये डान्स, खूप मजा आली. पण तसे दिवस परत अजून केव्हा येतील असं वाटते. पण काय करावं, गेले ते दिवस राहिले आठवणी. सगळा ग्रुप चांगला होता, सगळे मित्रमैत्रिणी सगळे चांगले होते. पण असं एक महत्वाचं, तिथं कोण कोणाला बोलायला भाग नव्हतं, असं होतं. तिथं कडक वातावरण होतं, सगळं एक नंबर होतं कॉलेज. त्याच्यामुळं आम्ही चांगल्या पद्धतीने शिकलो, सगळं व्यवस्थित झालं. आणि आमचे कलाकार, आमचे नारायण, ते जिगरी मित्र, आमचे खूप जिगरी. कोण कुठं कशी शायनिंग हाणल तेवढंच येत असेल, का सतत म्हणत राहायचे असं. आणि आम्ही आईच्या गावात, बाराच्या भावात अशा गोष्टी बोलत राहायचं. खूपच मजा आली. त्याच्यानंतर परत हे ज्या टायमाला पाठ वगैरे होते, शाळेवर जाऊन शिकवायचं, त्या टायमाला तर खूपच भीती वाटायची. वर्गावर सर यायचे, ती पोरं असं वाटायचे की व्हायला आता काय खरं नाही आपलं, एवढी भीती वाटायची. ते टाचण काढणे, लय कुटाणा, लय आपट. अडी अडचणीतून सगळं, म्हणजे जे आमचे जे सिनियर होते त्यांच्याकडून मदत घ्यायचं. सर असं कसं, हे कसं सांगा, ते कसं सांगा. अडचण आली की सरांना विचारायचं, सर हे काय. सगळी मदत करत गेले. पण अभ्यासाच्या बाबतीत आम्ही 12वी पर्यंत कॉपीज करून गेलेलो. 12वीला कॉपी केलो. ज्या टायमाला मी तिथे गेलो, सराव प्रश्नपत्रिका, ज्यावेळेस सराव परीक्षा होत गेल्या, त्याच्या माध्यमातून अभ्यास करायची आवड निर्माण झाली मला. इकडे कसं सगळं कॉपीच. परत तिथे गेल्यानंतर 20 मार्काचा जर पेपर असेल, त्याच्यात 2 मार्क पड, कुठे 3 मार्क पड, कवा भोपळाच पडायचा. खूप वाईट वाटायचं पाहिलं, काय हे कसं काय नाही, दिमाग खराब व्हायचं. तरी बी अभ्यास करत गेलो, घोकमपट्टी. पण आमच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात शार्प मेमरी म्हणजे आमचे मामाने सरांची. एकदम शांत स्वभाव. एकदा वाचून डोळे झाकून मनन झालं, संपला विषय. ते परत विसरायची गरज नाही. आम्हाला त्याला 10 वेळेस वाचावं लागायचं. 10 वेळेस इकडून इकडं नुसता चक्रा मारायचं. घोकमपट्टी, जसं शिकार येतात, जाळे टाकतात, दाण्याची लालू दाखवतात आणि घेऊन जातात. अशा पद्धतीने सतत तेच फक्त ओनली तेच प्रॅक्टिस करायचं राहायचं. असं करून इंग्लिशचं तर मला काहीच येत नव्हतं. इंग्लिश जेव्हा सेकंडरीला गेलो त्या टायमाला इंग्लिश विषय होता. इंग्लिश विषयामध्ये तर मला बिलकुल काय जमत नव्हतं. तरी सरांनी
नोट्स वगैरे दिले, सगळे हे केले. नोट्सच्या माध्यमातून फक्त मी ओनली मुद्दे पाठ करून टाकले. सगळे मुद्दे पाठ केले. विश्लेषण तर काय जमायचं बी नाही, तरी बी मुद्दे पाठ केल्यामुळे मुद्द्याच्या आधारावर मला इंग्लिश विषय पास होऊ शकतो. 2 वर्षाचा आमचं D.Ed झालं. D.Edच्या नंतर आंतरवासिता होती 6 महिन्याची. 6 महिन्याच्या आंतरवासितेमध्ये मला बुद्धिहाळवाडी हे गाव मिळालं. बुद्धिहाळवाडी गाव मिळाल्यानंतर तिथं मी गेल्यानंतर तिथं राहायची व्यवस्था कसं काय नाही काहीच कळणार नाही. मी 2 दिवस शाळेत झोपलो. गावच्या कडला शाळा होती. बुद्धिहाळवाडीमध्ये सगळा म्हणजे एरिया असं छोटे छोटे घरं, छोटीशी वस्ती. त्या ठिकाणी मग शाळेमध्ये मी जाऊन झोपायचो. सगळं बिराड वगैरे तिथंच टाकलं. पण तिथंच एक राहणारा मुलगा भीमा म्हणून एक आहे. भीमा बुद्धिहाळवाडीमध्ये. भीमा आला माझ्याकडे, म्हणला सर तुम्ही इथं कशाला राहता, चला आमच्याकडे. मी म्हणलं नाही बाबा जमत नाही, मी इथंच राहतो. तरी बी त्यानं न ऐकता माझी बॅग वगैरे उचलली, सगळं घरी घेऊन गेला. आई वडील होते. आई वडील 2 जण भाऊ, बहीण होती, बहिणीचं लग्न झालं. आई वडील शेतामध्ये काम करायचे. पण त्यांनी एवढी माया केली माझ्यावर, त्यांना आयुष्यभर मी विसरू शकत नाही. खूप म्हणजे खूप असं जीवाच्या पलीकड त्यांनी मला जपले. ते काय असू द्या, जरी ते आईन बाबा जर बाजारला बी जर गेले, खायासाठी काय बी घेऊन आले, तर मला पहिल्यांदा द्यायचे. ते पहिले सरांना दे. एका टायमाला मीच लाजून त्यांना पैसे देण्याचा प्रयत्न करत होतो. मी म्हणलं मला असं राहायला चांगलं वाटणार, ते थोडेफार माझ्याकडून पैसे घ्या. लगेच त्याने उत्तर दिले, जर असं असल तर इथं बिलकुल राहायचं नाही. तुमचे पैसे घेऊन का आमच्या जिंदगीला जाणार नाही. तुम्ही राहावा, खावा, व्यवस्थित राहा. मग मी तिथं राहिलो. तिथून 4 महिन्याची आमची आंतरवासिता झाली. मग तिथं परत मी तिथं गॅदरिंग घेतली. मला पहिल्यापासूनच म्हणजे डान्सची आवड असल्यामुळं तिथं गॅदरिंग वगैरे घेतली. तर पण नाव झालं, आपल्या कॉलेजचं नाव झालं. चांगलं वाटलं, बरं वाटलं. ते दिवस म्हणजे असं आठवलं की मनाला थोडंसं जरा हे वाटलं, परत एकदा येऊ असं वाटतं दिवस. तिथूनच आमच्या जवळच सचिन पाटील, मिसाळ देवानंद ही बी चांगले मित्र होते. कॉलेजमध्ये असताना त्याने पण चांगलं असं, सगळेच मित्र छान होते. सगळ्यांचा सपोर्ट होता. आणि आमचे मामाने सर, माझी परिस्थिती जरा हालाकीची होती. तेवढं मी काय असं पैसेवाला नव्हतो, काय नाही. पण मामाने सरांनी ज्या टायमाला माझ्याकडे अपेक्षित म्हणा किंवा पुस्तक वगैरे नव्हते माझ्याकडे. सेकंड इयरला असताना माझ्याकडे एकही पुस्तक घ्यायला माझ्याकडे पैसे नव्हते. पैशाची कमतरता होती माझ्याकडे. स्वतः मामाने सरांनी माझ्यासाठी त्याने पुस्तकं घेऊन दिले. मला पुस्तकं घेऊन दिले, सगळं थोड्याफार वह्या घेऊन दिले त्याने. आणि दररोज सकाळचा नाश्ता त्यांच्याकडे स्वतः मला त्यानेच करायचे. नाश्त्याला घेऊन जायचे. त्यांचे मी उपकार अजिबात विसरू शकत नाही. खूप म्हणजे खूप बरं वाटायचं. परत त्यांच्या घरी गेलो. आई वडील छान, म्हणजे आई वडिलांचा पण स्वभाव छान आहे. घरी त्यांचे 2-4 दिवस होतो. तिथूनच बुद्धिहाळवाडी जवळच जुनुनी म्हणून एक गाव आहे त्यांचं, जुनुनीला मी गेलो होतो. गेल्यावर चांगलं वाटलं मला बी. आई वडील माया करतात. त्यांची 4 व्हीलर होती, 4 व्हीलरमध्ये फिरायचं आम्ही. लय बरं वाटलं. छान एकदम भारी वाटायचं, एकदम भारी. अशा प्रकारे माझा D.Edचा प्रवास
ज्या टायमाला तिथून मी इकडं आलो, DED झालं, पाक्षिक झाली, सगळं झालं, सगळं मित्राची आठवण यायला लागली. आधी मध्ये असं पाठीमाग मला हिमेरे सर भेटले आणि एका व्यक्तीबद्दल बोलायचं राहूनच गेलं माझं. आमचा म्हणजे रूममेटच होता, अविनाश गर्डे. सगळ्यात लहान पण मूर्ती लय महान, लय भारी. म्हणजे थोडक्यात ते म्हणत नावचिनपणा, लय जास्ती पण नावचिनपणा, भारी वाटायचं ते. मजाक मस्करी करायचा, ओढाओढी, धराधरी, धिंगा मस्ती, एकदम भारी म्हणजे भारीच. ते दिवस आठवले की असं माझं मन भरून येते. ओके, धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ शेवट पण भेटल्याबद्दल तुमचे आभार. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर सगळ्यांनी लाईक करा. ज्याने कोणी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सगळ्यांनी सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा, सपोर्ट करा. धन्यवाद.